दहावीचा मी बरोबर करेन, मी बरोबर करेन पप्पा बरोबर मी पेपर लिहिल. बोर्डाचा पेपर होता 10वीचा. आणि बोर्डाचा पेपर ज्यावेळेस काही दिवस गेल्यानंतर त्याचा निकाल आला आणि निकाल आल्यानंतर निकाल काय हातात आला? फेल. आणि तर गली मधला लोक त्यांना बापले सांगेल काय बोलतो तर कण सांगे म्हणे म्हणा पोरगा बरोबर लिखी ना बोर्ड चांगला पेपर झाला म्हणून पोरगा ना 40 पैकी 40 बादर बी सांगे गली मग 40 पैकी 40 अजून. त्याला सगळेजण टावचर करायला लागले, आई आणि बापई भाऊ गल्लीतले. आणि त्याचा मनावरती परिणाम झाला. आणि एकुलता एक पोरगा तरुण, अमावस्याची रात्र, किर्र अंधार. आणि अशा प्रसंगी त्या मुलाने फाशी घेतली. आणि कारण त्याच्यावरती एवढी पिकलेली, सगळेजण त्याला टार्चर करता करता त्याचा मनावरती बोधरेशन झालं. आणि बोधरेशन आल्यामुळे त्या मुलाने कुठलाही न विचार करता, आई वडिलांचाही न विचार करता त्या मुलाने एकमेव विचार केला आणि एकमेव विचार मनामध्ये घातला आणि त्या मुलाला फाशी घेतली. फाशी घेतल्यानंतर तरुण पोरगा त्याला दवाखान्यात न नेता पाहुण्यांना सगळ्यांना सोयऱ्यांना फोन केला. आणि फोन करता करता 8-9चा टाइम दिला, 9-10चा टाइमिंग दिला रात्रीचा. सगळेजण एकत्र आलेत, जमलेत. आणि लेकराला तसंच नेलं. नेल्यानंतर आता काही लोक असतात त्या ठिकाणी प्रेत यात्रामध्ये, प्रेत जडचंही अमावस्याची रात्रही. मी असंच कीर्तन करून जात होतो. 11:30 झाले ते 12 वाजले. मी येता येता त्या 3-4 हॉटेलवरती बसले होते. त्या ठिकाणी निंबाच्या झाडाखाली पत्ते खेळत होते. आणि त्यांना विचारलं, तुम्ही इथे का बसले? म्हणे माऊली तुम्हाला माहित नाही का, अमक्या तमक्याचा मुलगा होता, त्याने असं केलं. किर अंधार. ते त्या ठिकाणी बसले होते. म्हणे महाराज आमच्या चौघांची पैन लागलेली. ही जी खुटी आहे खुटी, तो प्रेत यात्राजवळ जो जाईल त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस. किर अंधार, प्रेत जळत आहे, अमावस्याची रात्र आहे, घनदाट अंधार आहे. ही खुटी त्या ठिकाणी जाऊन ठोकेल त्याला 5,000 रुपये बक्षीस. मी पण इथला नेता 12 वाजे घ्या. आपण ते 2 तास बुक म्हणतो लोक तर कुठेतरी काहीतरी देतो म्हणून आपली. मी पण ताकद म्हणत जीव वयच नाही. अमावस्याची रात्र, घनदाट अंधार, प्रेत जळतय. तो म्हणे महाराज पैन लागेल. हाय जर ठोकी ना तर तुमचे 5,000 रुपये भेटतील. म्हणता आपण 2 तास बोलत असतो कुठेतरी लोक आपले कितला तरी देत म्हणतो. हो मग आपण असं करू 5 तरी कुठे ठोका ना आपले 5,000 रुपये भेटणार ना. मग काय वांधा आहे? ते कुठे उचली. मी पण गाडीला येईन कुठे उचली आणि त्या प्रेत यात्राकडे चालू. जीव दग करे चिमणील दे की नाही का ते चिमणील दे की जीव घाबरे म्हणे. मी पुढे चालू तर मला मी मागे बघत होतो, या पण येत आहे का ते पण येत आहे का. त्या एक बी उठे नाही, त्या बी म्हणे परेशानी काय. मी गहू थर करून लटलट गेलो. तर देखील म्हणकडे हा जास का नाही जास का 5,000 रुपये पडले जे. मी पण कसं तरी गहू थर करत गहू कुठी ठोका लागलो. कुठी ठोकता ठोकता आणि जशी कुठी ठोकी पळाला पडता बरोबर पडी गहू. त्या म्हणे महाराज येलं त्या